श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आपण जपूया माळरान या मालेमध्ये माळरानांबद्दलची माहिती मिहीर गोडबोले यांच्याकडून घेतोय. मिहीर गोडबोले द ग्रासलँड्स ट्रस्ट या वन्यजीव आणि माळरानांचं संवर्धन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत आणि माळरानांचा आणि तिथल्या जैवविविधतेचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. मिहीर, पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार. पूर्वी माळरानं होती आणि ती जपली जायची आणि आता त्यांची संख्या कमी होते असं एक आढळून आलंय. तर पूर्वी का जपली जात होती, काय कारण होती? ही जी माळरानं आपल्याकडे होती पहिल्यापासून, तर त्याचा माळरानाचा हा फक्त जैवविविधता किंवा प्राणी वन्यजीव हा फक्त त्याचा उपयोग किंवा उपलब्धी नव्हती, तर माणसाच्या उत्क्रांतीमध्येच यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आणि गेलं एक शतक आपण जर बघतो तर त्यांचं महत्त्व हे कमी होत चाललंय. पण त्याच्या पूर्वी जर बघितलं तर आपल्याकडे अनेक राजे होते, अनेक आपली मराठेशाही होती, तर यांच्याकडे मोठ्या प्रमाणात घोडदळ असायचं. तर यासाठी ही माळरानं अतिशय जपली जायची, कारण यांचा चाऱ्याची उपलब्धी ही मुख्यत्वे तिथनं व्हायची. आणि घोडदळ सोडून बाकी पण सैन्याचा मोठ्या प्रमाणात बैल असायचे, हत्ती असायचे, तर त्यांना मोठ्या प्रमाणात चारा लागायचा आणि म्हणून ही माळरानं अगदी जपली जायची, की हे पत्रव्यवहारांमध्ये पण आहे आलेलं. बरं. दुसरं म्हणजे की आपल्याकडे शेतीबरोबरच पशुधन हा महत्त्वाचा व्यवसाय होता. तर त्यावेळेला लोकांसाठी ही एक मोठ्या प्रमाणावर ॲसेट असायची. त्यामुळे खाजगी आणि कॉमन अशा दोन्ही सरकारी गावकीची वगैरे अशी, बरोबर, अशा दोन्ही प्रमाणामध्ये ही माळरानं जपली जायची. आणि जसं जसं तो कल शेतीकडे जास्त वाढत गेला आणि नंतर आता गेल्या शतकामध्ये बाकीचे उद्योगधंदेही पूरक जास्त वाढत गेले, तसं त्यांच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. कारण मोठ्या प्रमाणात जे पशुधनाचे जे कळप होते लोकांकडे, त्यांची संख्या घटत गेली. आता पुण्याच्याच लँडस्केपमध्ये जर बघितलं तर अगदी घरगुती गरजेपुरती जनावरं लोक ठेवतात आणि बाकीची शक्यतो विकलेली असतात. त्यामुळे मग आता ही आपली जी पूर्वीची माळरानं होती ती पडीक जमीन म्हणून आता लोक त्याकडे बघायला लागले. आणि मग त्याचा काहीतरी वेगळा आपण उपयोग करूया, जास्त त्याची उपयुक्तता वाढेल कशी. अगदी गायरांचं म्हणलं, विलेज कॉमन लँड ज्याला म्हणतात, म्हणजे गावकीची जागा गायरान असतं, तर तिकडे ते गायरान ठेवण्याच्या ऐवजी तिकडे एखादा हॉल बांधतील, एखादं धार्मिक स्थळ बांधतील की जिकडे लोक एकत्र जमू शकतील. तर अशा प्रकारचा त्याचा उपयोग नंतर हा वाढत गेलेला दिसतो आपल्याला. पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कार्बन हा आता आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा विषय होत चाललाय. तर ही माळरानं जी आहेत ही मोठ्या प्रमाणावर कार्बन स्टोरेज आहेत. तर आता बरीचशी आपली जी ही शहरं आहेत जी माळरान परिसंस्थेमध्ये आहेत, तर त्याच्या आजूबाजूला ही माळरानं लिटमस सारखं काम करतात. आणि माळरानं जो कार्बन स्टोअर करतात हा जमिनी खाली करतात. 70 ते 80% त्यांचा कार्बन हा जमिनी खाली असतो. त्यामुळे ते अतिशय सेफ स्टोरेज आहे. आता जंगलाला समजा वणवा लागला तर त्यातला कार्बन सगळा निघून जातो परत, पण जर माळरानाला वणवा लागला तर तो कार्बन जो आहे तो जमिनी खाली लॉक राहतो. तर त्यामुळे क्लायमेट आता जो महत्त्वाचा विषय आहे आंतरराष्ट्रीय, की तापमान वाढत चाललंय, पर्जन्य एकदम वाढतोय, जास्त पाऊस खूप वाढतोय खूप भागांमध्ये, तर हे सगळे इफेक्ट्स काउंटर करण्यासाठी ग्रासलँड ही आपली खूप गरजेची परिसंस्था आहे. अप्रत्यक्षरित्या खूपच अजूनही उपयुक्त आहेत माळरानं, आणि अर्थातच ते प्राणी टिकवणं, परिसंस्था टिकवणंही महत्वाचं आहेच, कारण माणूस त्याचा एक भाग आहे म्हणून. तर या सगळ्या दृष्टीने माळरानं किती महत्वाची आहेत हे या निमित्ताने लक्षात आलं. मिहीर गोडबोले, तुम्ही माहिती दिलीत त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि श्रोतेहो, या भागामध्ये इथेच थांबायची वेळ झाली आहे. रोहिणी पाटील सह मी ज्योत्स्ना केतकर तुमचा निरोप घेते. नमस्कार.